विषय असा आहे, प्रताप सरनाईक हे निवडणूक हारल्यानंतर फ्रस्ट्रेट झाले. त्या निवडणूकमध्ये मला कधी बोलले ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, कधी बोलले हवालदार बनवणार, कधी बोलले की हे मदारी करणार त्याला. आणि ज्यावेळी आम्ही एकदा त्याला सांगितलं की तुला ड्रायव्हर ठेवणार आम्ही, त्यावेळी त्याला मिरची लागली, त्यांच्या मुलाला मिरची लागली. त्याचा पूर्वेश सरनाईक ज्याचा स्वतःवर बलात्काराचा आरोप आहे, ऑस्ट्रेलियन महिलाचा. पूर्वेश किंवा त्याचा भाऊ मला लक्षात नाही म्हणून मी ते त्यांच्यावर आरोप आहे. आणि त्यावेळी आम्ही कधी अशा प्रकारची फालतू गोष्ट खोली नाही. पूर्वेशचं पत्र आलं की संयम ठेवायला पाहिजे हे बापाला सांगितलं असतं. ज्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन सांगितलं, हवालदार सांगितलं, मदारी सांगितलं, तर ही घटना घडली नसती. ठीक आहे, तिथपण ठीक आहे. पण आज ते AIच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माझे पर्सनल फोटो टाकायला त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकार अश्लील फोटो तरी महिलांनी पाठवलं. आता मला सांगायचं आहे पूर्वेशला आणि त्या सरनाईकला की हे तुम्हाला शोभते का, आणि त्यांचा मनात काय राग आहे मला माहीत नाही. कदाचित त्यांना त्यांचा घरावर संशय आहे का हेही मला माहीत नाही. त्यांचा संशय आहे का मला माहीत नाही. ते का वारंवार असं करतात आहे. आज मी तर आलो नाही, पण आमचे सगळे महिला कार्यकर्ता ॲग्रेसिव्ह होऊन ते पोलीस स्टेशनवर आले आहे ते तक्रार नोंदवण्यासाठी. आता सरनाईक आणि पूर्वेशला मला एवढंच सांगायचं आहे, हमने तो अपना सब कुछ गवा दिया है. कधी आम्ही तुमचा मागे लागलो तर तुझं वडील आहे, तू तोंड दाखवणार का हेही जरा बघायला पाहिजे. आणि मर्यादा काय असते आम्हाला माहीत आहे. आणि वारंवार निवडणूक पडल्यानंतर निवडणूकमध्ये पण त्याच गोष्ट, आताही त्याच गोष्ट. आणि सरनाईक सारखा काय बोलतो ना खोटाळा माणूस या जगात नसेल. आणि कधी आलं तर हा भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार आहे. ते स्वतः किती भ्रष्टाचारी आहे कधी आकलन करावं त्यांनी. नेहमी काहीतरी शब्दाचा प्रयोग करायचं आणि बोलून काय जायचं, मग नंतर ते अशी लावालावी करायचं. म्हणून आज आम्ही त्यामध्ये ज्या लोकांनी अशा प्रकारचे फोटो टाकले किंवा मर्यादा विरोधात पोस्ट केलं त्यांच्या विरोधात आज आम्ही इकडे गुन्हे दाखल केले. असं आहे की गुन्हे दाखल नाही करता आम्ही जाणार नाही. आणि पोलिसांनी सांगितलं आम्ही दाखल करतोय. आता इकडे 2 दाखल होत आहे, बाकी ठिकाणी दुसरे दाखल होत आहे. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश.